तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेत असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. आज आपण एक नवीन टाईपचा व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आज बनवणार आहे एक रेसिपीचा व्हिडिओ. तर तुम्हाला माहितीच आहे, गरमीचा सीझन चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये येतात ते असतात काजू, ओले काजू. तर ओले काजूची एक रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याबरोबर आहे आज एक सुप्रसिद्ध शेफ अस्मिता सावंत, बघू शकता. तर ती आज आपल्याला काय रेसिपी दाखवते. काय बनवणार आहेस आज तू? आज आपण बनवणार आहे काजू शेंगा भाजी. वा, तर बघूया कशी बनते ती. तर चला चालू करूया आपण प्रोसिजर. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. तर अस्मिता, आपल्याला बनवायला आज काय काय लागणार आहे काजूची भाजी? अगोदर आपल्याला करायचं आहे वाटप काजूच्या भाजीसाठी. त्याच्यासाठी घेतला आहे 2 मीडियम साईजचे कांदे, 4-5 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, हे आहे सुकं खोबरं, हे आहे ओलं खोबरं आणि हा आहे अख्खा खडा गरम मसाला. त्याच्यामध्ये काय काय टाकलंयस तू? त्याच्यामध्ये आहे बडीशेप, हे आहे चक्रीफूल, मिरी, लवंग, दालचिनी, बस एवढंच घेतलंय. ओके, अजून काय काय लागणार आहे आपल्याला? अजून आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो. ओके, आणि ही काय? आणि आहेत शेंगा आणि आहेत काजू, ओले ओके. काजू. तर आता आपण काय करणार आहे अस्मिता? पहिला सर्वात अगोदर आपण टाकणार आहे कांदा. ओके, त्यामध्ये आपण घालणार आहे थोडं तेल. हा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. तर बघू शकता कसे थोडेसे लाल झालेले आहेत. यामध्ये घालायचे आहे लसूण आणि आलं. आणि ते परत भाजून घ्यायचे, बरोबर ना अस्मिता? हा, त्यामध्ये भाजून घ्यायचं. तर हे आता आपण कधीपर्यंत भाजणार आहे? ते थोडं लाल होईपर्यंत भाजायचं, थोडं गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. तर बघू शकता थोडंसं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय घालायचं आहे अस्मिता? यामध्ये आपण घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये घालायचे आहेत हे गरम मसाला. थोडे परतून घ्यायचे. यामध्ये घालायचे आहे आपल्याला ओलं खोबरं. हे आपण आता वाटप बनवतोय, बरोबर ना? हा, हे आहे काजूचं वाटण. थोडं पण जरा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. तर ह्यामध्ये आपल्याला घालायचं सुकं खोबरं. सुकं खोबरं घातलेलं आहे, बघू शकता थोडंसं. तर ह्याला सुद्धा आपल्याला थोडंसं करपवून घ्यायचं आहे, म्हणजे लाल होईल. लाल करून घ्यायचे, करपवून नाही, थोडंसं, जास्त नाही. तर बघू शकता तुम्ही, हे फायनली आपलं जे वाटपासाठी जे आपण केलेलं आहे ते झालेलं आहे, ते आता खोबऱ्याचं आपण एका वाटप. ताटामध्ये काढून घेऊया. तर हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झालं की आपण त्याला मिक्सरमध्ये चांगल्यापैकी पेस्ट करून घेणार आहोत, म्हणजे ते आपलं वाटप तयार होईल. आपल्याला ह्याचं वाटण काढून घ्यायचं आहे. तर मिक्सरला आपण लावणार आहे ते आणि त्याचं वाटण करून घेणार आहे. अस्मिता, याच्यामध्ये पाणी किती टाकायला लागतं आपल्याला? थोडंच घालायचं पाणी.
म्हणजे एकदम थोडीशी अशी थिक पेस्ट करायसाठी जेवढं होईल तेवढंच हां ना. हां. तर आपण आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया. हे बघा कशी आपली वाटप तयार आहे बनून. तर आता आपण आहे ना ह्या भाजीला आपण फोडणी देऊन घेणार आहे. तर आपण घेतलेली आहे ही कढई. तर आता तुम्ही विचार करत असाल की ही कढई अशी इथून तुटलेली आहे तर किती जुनी असेल. तर तुला माहिती आहे का अस्मिता ही किती जुनी आहे? ही कदाचित आईच्या लग्नात मधली म्हणजे त्याला हो. तर ही कढई जी आहे ती 40 वर्ष जुनी आहे. मम्मी पप्पांच्या लग्नात भेटलेली होती त्यांना 1982 मध्ये. 40 पण नाही 42 वर्ष झालेली आहेत या कढईला. आणि तरी आम्ही तीच कढई वापरतोय. असं नाही आहे की तीच कढई म्हणजे दुसरी कढई पण आहे, पण या कढईमध्ये जी टेस्ट येते ती दुसऱ्या कढईमध्ये येत नाही. सो अस्मिता तुझं हीच कढई वापरते तुटलेली असली तरी. बघू शकता. चल मग अस्मिता आपण आता पुढे काय करायचं आहे? आता यामध्ये आपण घालूया तेल. तर एका साईडला आपण तेल गरम करत ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण थोडंसं पाणी गरम करत ठेवायचं आहे. एकदम स्लो फ्लेमवरती ठेवायचं आहे पाणी. तर इथे तेल गरम झालं आहे. तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता फोडणी देऊया. त्यामध्ये घालूया आपण राई, राई टाकलेली आहे, जिरं, जिरं, थोडंसं जिरं बघा किती मस्त तडतडतं आहे. आणि त्यामध्ये घालू थोडं हिंग. थोडंसं हिंग टाकलेलं आहे. त्यामध्ये घालू आपण हा कढीपत्ता. नंतर घालू आपण कांदा. कांदा. वाव, बघा किती मस्त फोडणी अशी झालेली आहे. कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घेऊ. तर आता आपण याच्यामध्ये काय घालणार आहे अस्मिता? त्यामध्ये आपण आता घालूया टोमॅटो. टोमॅटो शिजेपर्यंत थोडा परतून घेऊ. तर बघू शकता आता आपला टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण मसाले आणि सगळे मीठ घालून घेऊया. पहिला सर्वात अगोदर मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता घातली हळद. थोडी घालून जिरे पेस्ट, जिरा पावडर. नंतर घालू धने पावडर. घालू आपण हा मालवणी मसाला घातलेला आहे. 2 चमचे घातलाय. आणि अर्धा चमचा घालू गरम मसाला. अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचा मालवणी मसाला, हळद, जिरा पूड आणि धनेपूड घातलेली आहे. आणि आपण परत चांगला मसाला तेलात परतून घेऊया. तेलात परतल्या आपण याच्यामध्ये घालू हे वाटप घालून घेऊया. जे आपण मगाशी वाटप केलं होतं ते आपण घालून घेऊया याच्यात आणि मिक्स करून घेऊया. कारण वाटप परत मसाल्याबरोबर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. कारण मसाल्याची आणि सगळ्याची टेस्ट त्या वाटपाला लागली पाहिजे म्हणून. तर ही
सगळं वाटण फेकून द्यायचं नाही का, त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून सगळं काढून घेणार आहोत. आणि ते बघू शकता वाटप कसं एकजीव झालेलं आहे बघा, कशी उकळी फुटते बघा त्याला. तर असं वाटण काय झालं पाहिजे आपलं, मग जे टेस्ट तुम्हाला लागणार आहे ना, हा 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 हा. तर बघा आपण हे सगळं जे वाटण एक्स्ट्रा होतात ते पाणी टाकून घेतलेलं आहे. परत थोडा वेळ म्हणजे कसं आपल्याला ग्रेव्हीसाठी पण ते पाणी उपयोगाला पडतं आणि ते वाटपसुद्धा वेस्ट जात नाही. तर आता आपले हे झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काजू आणि शेंगा ज्या आपल्या आहेत. तर आपण याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत बघा, थोडंसं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यात आपल्याला टाकायचे आहेत शेंगा. आपण हे घालूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे गरम करत ठेवलेलं होतं आपण पाणी, ते आपल्याला याच्यात ओतायचे. तर ग्रेव्ही कशी पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं घट्ट, कारण आपण हे आता उकळत ठेवणार आहे. शेंगा पण शिजल्या पाहिजेत, सो पाणी थोडंसं जास्त घातलं तरी चालेल, कारण ते पाणी आपल्याला नंतर निघूनच जाणार आहे आणि आपली ग्रेव्ही थोडीशी थिक होणारच आहे. तर आता आपण पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे एक कुठलंही ताट, जेणेकरून आपण एक उकळत ठेवायची आहे ती भाजी. तर आता बघूया आपली ग्रेव्ही रेडी आहे की नाही ते भाजी. वा, बघू शकता ते मस्त अशी उकळी सुटलेली आहे त्याला. आणि बघा काजू शिजला आहे की नाही बघूया आपण. बघू शकता की ते मस्तपैकी तुकडे पडत आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त एकदम थिक झालेली आहे. तर आपण आता त्याच्यावरती टाकूया थोडीशी कोथिंबीर मस्तपैकी. कोथिंबीर टाकताना जराही कंजूसपणा करायचा नाही आहे बघा. वाव, काय दिसते बघा ग्रेव्ही. दिसण्यात तर तेवढी मस्त आहे, तर खायला किती मजा येणार आहे. तर आता आपण या भाजी बरोबर बनवणार आहे आंबोळी. बघू शकता किती मस्तपैकी अशी जाळी आलेली आहे. आणि आता आपण पलटून घेऊया त्याला. किती मऊ सूत झालेला आहे एकदम मस्तपैकी. हे असे दोन्ही साईडनी आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला ताव मारायचा आहे. बरोबर ना अस्मिता? श्रेष्ठा कुठे गेली? आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यावरती ताव मारायचा आहे की नाही? तर रेडी आहे आपली काजू आणि शेंगाची भाजी आणि त्याच्याबरोबर आंबोळ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही तीसुद्धा ट्राय करू बनवायची आणि तुम्हाला सांगू. तर
चला भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर अँड स्टे सेफ.